राजकीय वादंगाच्या नंतर काही मूलभूत सवाल उपस्थित झालेले आहेत। हे सवाल कुठले ज्याची आज आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करायची आहे। बघा, आज नीलम गोरे यांच्या वक्तव्याच्या नंतर जे राजकीय वादळ उठलं, ठाकरेंवर टीका करताना नीलमताईंकडून जागा चुकली का हा मूलभूत सवाल सगळ्यांकडून उपस्थित केला जातोय। शरद पवारांनी सुद्धा सांगितलं, फडणवीस सुद्धा म्हणाले नीलम गोरेंचे आरोप बेछूट आहेत की त्या आरोपात खरंच काही तथ्य आहे? खरंच अशा प्रकारे पद ही विकली जात होती का? सवाल हा सुद्धा आहे की नीलम गोरेंवर टीका करताना राऊतांचा आज तोल ढासळला का? कारण एखाद्या महिला नेत्याबद्दल, उपसभापती राहिलेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? गंभीर आरोपांना शाब्दिक आरोप म्हणून सोडून द्यायचं का, की जे वेगवेगळे आरोप या दरम्यान करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या आरोपांची चौकशी होणं गरजेचं आहे? आज आपल्याला चर्चा ह्या मुद्द्यावरही करायचं आहे। आरोप प्रत्यारोप करताना दोन्ही बाजूंनी मर्यादा ओलांडली गेली का? आणि म्हणून हा सगळा वादंग जो आहे, जे शाब्दिक महायुद्ध रंगलेलं आहे, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोण कुणाची बदनामी करत आहे, आणि जे आरोप केले जात आहेत ते बेछूट आहेत की खरं आहे? चला चर्चा करूया। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत। वाघमारे सर, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेनेची बुलंद तोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख जोडले गेलेले आहेत। देशमुख साहेब, तुमचंही स्वागत आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, माजी महापौर नाशिकचे विनायक पांडे सुद्धा आहेत, कारण पांडेजींनी काही आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल ते आज बोलणार आहेत। आणि थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून ज्यांना निलंबित करण्यात आलं ते किशोर भाऊ तिवारी सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे राजू वाघमारे यांच्याकडून। राजूजी, ज्या प्रकारे वादाला तोंड तुमच्याकडून फोडलं गेलं, नीलमताईंनी एक वक्तव्य केलं, त्याच्यानंतर आज तुफान हल्ला तुमच्यावरती चढवण्यात आला, नीलमताईंवरती चढवण्यात आलेला आहे। खरं तर आता या सगळ्यातून मूलभूत प्रश्न हा निर्माण झालेला आहे की ज्या व्यासपीठावरून त्या बोलल्या त्यातून औचित्यभंग झालाय का? सगळ्यात पहिला मुद्दा असा की मला काही कळत नाही की एवढं जिव्हारी लागण्याचं कारण काय? हे आरोप पहिल्यांदा झालेत का की मातोश्रीवर पैसे पोचवले जातात, मातोश्री पैसे घेते मग उमेदवारी देते, किंवा मातोश्रीवर पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत का, किंवा टेंडरचे पैसे मातोश्रीकडे मुंबई महानगरपालिकेचे जातात त्याच्यावर मातोश्री बनलेली आहे? हे आरोप पहिल्यांदा झालेत का? तर नाही। हे आरोप याच्यापूर्वी शेकडो वेळा करण्यात आलेले आहेत। भाजपचे आमचे मित्र किरीट सोमय्या यांनी तर व्यवस्थित सगळे आरोप केले की बाबा कुठचा पैसा कुठे जातो, कसा जातो। मग हे सगळे आरोप जर इतक्या वेळा त्या मातोश्रीवर आणि त्या पक्षावर आणि त्या पक्षप्रमुखांवर झालेले आहेत, तर नीलमताई ज्या आता बोलल्या त्याच्यामुळे एवढं वादळ उठण्याचं कारण काय? कारण जे अगोदरचे लोक बोलत होते त्याच गोष्टी नीलमताई बोलल्यात, हा त्याच्यातला महत्वाचा पहिला मुद्दा। आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो की नीलमताईंनी औचित्यभंग केलाय का? तर एक लक्षात घ्या की ज्यावेळी मुलाखत घेता, अँकर मुलाखत घेतात, वेगवेगळ्या मंचावर मुलाखत घेतल्या जाते, आणि मग मुलाखती घेतल्या जाताना काही वेळा अँकर कडून ज्या गोष्टीसाठी आपण आहोत त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जातात। ते जर प्रश्न आमच्यासारख्यांनी टाळले तर आमच्यावर टीका होते की प्रश्नाची उत्तरं तुम्ही दिली नाही, तुम्ही घाबरलात, तुम्ही प्रश्न टाळला। आणि जर दिली उत्तरं तर औचित्य भंगाचा कुठचाही प्रकार नाहीये। मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणं हे जो मुलाखत देतो त्याचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे औचित्य काय? हा, नीलमताईंनी जे शब्द वापरले त्या शब्दामध्ये अनपार्लमेंटरी जर शब्द वापरले असतील, शिवीगाळ केली असेल, व्यवस्थित बोलल्या नसतील, घाणेरडे शब्द उच्चार केले असतील, तर तो औचित्यभंग कुठच्याही व्यासपीठावर होतो। मी विचारतो नितीन देशमुखजी, त्यांचं म्हणणं आहे एवढा राग कशाचा?
एवढा राग का तुम्हाला? नाही, वाघमारे साहेबाबद्दल तर मला आश्चर्य वाटते. हम्म, मला वाटते ते आता पहिले काँग्रेसमध्ये असताना काय बोलत होते, कशा पद्धतीनं बोलत होते आणि आज ते कशा पद्धतीनं बोलतात. हम्म. देशमुख त्यांनी साहेब किरीट काँग्रेसमध्ये सोन्याच्या असताना हेच बोलत होतो की मातोश्री पैसे घेते, अरे मातोश्री वाघमारे पैसे साहेब, घेते, हेच बोलत होतो. वाघमारे आताही तेच बोलतोय. त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. हम्म. वाघमारे साहेब, मी तुमच्या मनात बोललो. यस यस, बोला बोला नाही, नाही, मला एक- 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 बोला, हा, बोला, बोला. एक जण बोला. माझं झालं बोला. बोला बोला बोला. तुम्ही म्हणता मातोश्री, तुम्ही किती वेळा पैसे दिले मातोश्रीला नेऊन? सांगा उत्तर, तुम्ही किती दिला? बोलू का? मला सांगा. नाही, थांबा, त्यांचं राहिलं ना. तुम्ही जे किरीट सोम्याच्या बाबतीत बोलले वाघमारे साहेब, जे तुम्ही सांगितलं किरीट सोम्यांनी आतापर्यंत कोणाकोणावर आरोप केले सांगा. भावना गोडीवर किरीट सोम्यांनी आरोप केले, प्रतापराव जाधववर किरीट सोम्यांनी आरोप केले, आज अजित दादावर किरीट सोम्यांनी आरोप केले. किरीट सोम्यांनी आरोप केले, आता ते कुठे आहेत आरोप? म्हणजे किरीट सोमयानं आरोप केले म्हणजे किरीट सोमया धुतल्या तांदुळ्याचा माणूस आहे, तो बोलला म्हणजे खरं बोललं असं तुम्ही मानता. हम्म. मग किरीट सोमयानं आरोप केलेला आता सगळे तुमच्या सोबत आहेत ना ते, मग त्याचं काय आहे त्यांचं होऊ द्या. ते हम्म, सांगा ना पहिलं आम्हाला. हम्म. किरीट सोमयाने जे आरोप केले ते लोक कुठे आहेत आज? ठीक आहे, मी उत्तर घेतो. एक एक मुद्दा घेऊ. एक मिनिट, एक तर तुम्ही कबूल करा किरीट सोमयाने केलेले आरोप बिनबुडाचे होते आणि किरीट सोमयाचे आरोप जर खरे असतील तर ते लोक आज तुमच्या सोबत कसे आहेत? ठीक आहे, मी उत्तर घेतो. द्या उत्तर राजू वाघमारे. ज्या किरीट सोमय्यांच्या ह्याचा दाखला देत आहे नाही, तुम्ही. नाही, नितीन भाऊ, मी फक्त किरीट सोमयाचा दाखला दिला नाही. मी सांगितलं की याच्या पूर्वी, नितीन भाऊ ऐकून तर घ्या. भाऊ ऐकून तर एक घ्या. एक जण हा. नितीन भाऊ ठीक ऐकून आहे, तर तुमच्या घ्या. प्रश्नाचा आधी उत्तर घेऊन नंतर प्रश्नाचं येतो. उत्तर देतो. मी सांगितलं की किरीट सोमया सकट शेकडो जणांनी हे आरोप केले की मातोश्रीवर पैसे दिले जातात, मातोश्री पैसे घेते, टेंडर मधून कमिशन घेते, पद घेण्यासाठी, तिकीट घेण्यासाठी आपण पैसे नुसतं घेते. बोलून काय उपयोग आहे? त्याचे पुरावे द्यावे लागतील ना. अहो, पण हे आरोप, अहो मी काय म्हणतोय, माझा मुद्दा कुठचा आहे की याच्या पूर्वी पण एवढ्या वेळा आरोप झाले, एवढा तमाशा कधी झाला नव्हता. तो आता एवढं रागवण्याचं कारण काय? कारण हे कंटिन्यू झालेलं आहे की मातोश्री पैसे घेते, मातोश्रीवर पैसे घेतल्याशिवाय ठीक आहे, मला त्यांचं उत्तर द्या. हे आहे ना. हा, नितीन भाऊ बोला. एवढा तमाशा नितीन कशाला? भाऊ बोला. वाघबोरे साहेब, मला सांगा, पैसे घेताना तुम्ही एखादा अधिकारी पैसे घेतो आपण तेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच्यावर ट्रॅप लावतो आपण पोलीस स्टेशन मध्ये बरोबर. गेले की एंट्री अगदी बरोबर. ट्रॅप लावतो आपण. जोपर्यंत अनेक अधिकारी पैसे घेत असतील त्याला म्हणू शकत नाही तुम्ही पैसे घेतले म्हणून. पक्ष सोडल्यानंतर असे लोक आरोप करतील, लुच्चे लफंगे लोक आरोप करतच असतात. त्यांचा झाक झाक्यासाठी, स्वतःचा झाक झाक्यासाठी आरोप करतातच. मी सांगतो तुम्हाला, नीलमताईंनी स्वतः मला 25 लाख रुपयाची मागणी केली होती की तुम्ही त्या विरोधी लोकांना मागा म्हणून. अकोला महानगरपालिकेच्या संदर्भात, अरे वाघमारे साहेब काय सुंदर हसता हो तुम्ही. मी तुम्हाला पुरा खुलासा देतो कशामध्ये 25 लाख रुपये मागितले म्हणून. मी असा बिनबुडाचा बोलत नाही. नाही, हे बरं होत आहे. हे जरा बरं होत आहे. महाराष्ट्राला कळतंय तरी कोण कोण कशासाठी पैसे मागताय ते. नाही, अकोला महानगरपालिकेच्या संदर्भात अकोला जिल्ह्यातील एका विधान परिषदच्या आमदाराने महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा लक्षवेधी विधान परिषदमध्ये मांडला होता. त्या लक्षवेधीच्या संदर्भात स्वतः नीलमताईंनी मला म्हटलं, त्यावेळेस आमच्या पक्षासोबत होत्या त्या, की ज्या समोरच्या लोकांना तुम्ही 25 लाखाचं बोला, हे प्रकरण आपण भ्रष्टाचाराचं दळसून टाकू. मी त्यांना म्हटलं होतं की विधान परिषदचे आमदारही आपल्या पक्षाचे आहेत, तुम्ही आपल्या पक्षाचे आहेत. ज्यांना तुम्ही मला सांगता की पैसे मागा ते विरोधी पक्षाचे आहेत. मी असं पास करणार नाही, मी असं काम करणार नाही. व ज्या सभापती आहेत, मग काय झालं त्या प्रकरणाचं पुढे? काय झालं त्या प्रकरणाचं पुढे? ती लक्षवेधी लागली की काय झालं याची चौकशी वाघमारे साहेबांनी सांगा. महानगरपालिकेचा बाजुऱ्या साहेब विधान परिषदचे आमदार होते. त्यांनी महानगरपालिकेचा, अकोला महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा लक्षवेधी लावला होता का नाही? त्यांनी लक्षवेधी लावला. त्या लक्षवेधीच्या नीलमताईंनी 2 वेळा महानगरपालिकेला नोटीस पाठवल्या, बैठक लावली होती.
आणि मला सांगितलं होतं की ह्या लोकांना तुम्ही सांगा की 25 लाख रुपये द्या, हे प्रकरण आम्ही दडपून टाकू. पण तुम्ही मी ट्रॅप त्यांना का नाही नकार लावला दिला. देशमुख साहेब? तुम्ही ट्रॅप का नाही लावला? अरे बाबा, तुम्हाला माहित अरे बाबा, होतं हे आमच्या बहिणी होत्या. 25 अरे लाखाचा बाबा, भ्रष्टाचार लाडली होतोय बहीण- लक्षवेधीसाठी किती गंभीर अरे, गोष्ट आहे तुम्हाला कळतंय? तुम्ही स्वतः सदस्य आहात, तुम्ही ट्रॅप लावायला तुम्ही पाहिजे बघा. होता. तुमच्या मी पक्षाच्या देतो ना तुम्ही तुमचं. सोडून दिलं का त्यांना? लाडली बहिणीने पैसे सरकारनं लाडली ज्या बहिणी आहेत त्या बहिणी बसत नसताना त्यांच्यावर 1,500 रुपये टाकले. कारवाई केली का? शासन काय म्हणते, बा लाडली बहीण आम्ही कारवाई करणार नाही, तुम्ही 1,500 रुपये घेऊ नका. तशी आमची त्यावेळेस लाडली बहीण होती ना गोरलेताई. हा. लाडल्या बहिणीवर कसा काय म्हणजे बरं झालं हे महाराष्ट्राला कळतंय. तुम्ही एकमेकांचं काय काय लपवून ठेवता हे पण कळू द्या ना महाराष्ट्राला. लपून ठेवण्याचा प्रश्नच नाही. विनायक मी पांडेनी त्यांना पण तिकडे स्पष्ट काहीतरी सांगितलं लपवलंय. होतं. नाही, मी विनायकजी स्पष्ट- मी विनायकजी त्यांना येतो स्पष्ट तुमच्याकडे. सांगितलं होतं. विनायकजी तुमच्यासोबत काय घडलं सांगा महाराष्ट्राला. अ, तुमची काय डील होती? विधानसभा 2014ची विधानसभेची निवडणूक लागली हम्म. आणि मध्य नाशिकमधून मी इच्छुक उमेदवार होतो. बर. आणि त्यावेळेस आमचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते हे सुद्धा इच्छुक होते. हम्म. तर आम्ही दोघं इच्छुक असताना नीलमताईंचा अगदी जवळचा कार्यकर्ता आमच्या नाशिक रोड भागात राहतो, बर. भैया भायती म्हणून. हम्म. तो भैया भायती माझ्याकडे आला. त्यांनी मला सांगितलं का भाऊ आपल्याला तिकीट आणायचं का? म्हटलं हो 100% आणायचं. तर आपण नीलमताईंशी चर्चा करायची आणि नीलमताईशी काही घेऊन देऊन आपण जर केलं तर आपलं तिकीट 100% फायनल होईल. बर. तर त्या पद्धतीने भैया भायती आणि मी माझे काही 2 मित्र आम्ही मुंबईला गेलो. भैया भायती, मी आणि माझा एक मित्र असं आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आपल्या नीलमताईंनी जी डिमांड केली हा. त्या डिमांडची मी पूर्तता केली आणि ती पूर्तता केल्यानंतर आपण 10-15 दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटली. बर. ती उमेदवारी भेटल्यानंतर मी ताईंना विचारलं, ताई असं कसं झालं? तुम्ही तर म्हटलं होते उमेदवारी कन्फर्म होईल आपलं हे. तर त्यांनी सांगितलं का अजय बोरस्ते यांना भेटली आता उमेदवारी, आता विषय सोडून द्या. म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं मग आपण जे केलेलं आहे तो व्यवहार केलेला ते बाकीचं माझं रिटर्न करा. ठीक आहे बरे. 2-4 वेळा असं त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी टाळामटाळ करायला लागले. मग मी भैया भायतीला सांगितलं, म्हटलं ताईंना सांग ही पद्धत बरोबर नाही आहे, नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती पत्रकारांना देऊन टाकेल. बर. बर. मग तेव्हा ताईंनी मला मग सांगितलं तुम्ही हे तर परस्पर तुम्ही मिटवलं, मुंबईला या. पत्रकारांकडे ऊस दिलं नाही आमदार म्हणजे. निवासला मनोरे म्हणजे परस्परच मग मिटवलं हे सगळं सांगतो ना, मॅटर. ताईंनी मला तिकडे बोलवलं. हा. हो सर बरोबर ना. आणि ताईंनी मला मनोऱ्याला बोलवलं. त्यांची गाडी आणि त्यांचा ड्रायव्हर आला, गणेश कुलठे नावाचा ड्रायव्हर. हा. त्या गाडीतून मला पैसे दिले. ज्यावेळेस पैसे आम्ही मोजले कितीला तर तिकीट त्यात मिळतं बरं काही हे? रक्कम कमी होती. हे एक तिकीट कितीला असतं? नाही ते अमाऊंट सर मी नाही सांगणार. पण ते तुम्ही नाही, जर हे तुम्ही- ताईनंच जर विचारलं तुम्हाला तर जेवढं तुम्ही पाहिजे केवढे तेवढं तिकीट सांगा. देत होते ते आमच्या बरोबर. नॉलेजसाठी सांगा ना कितीला असतं ते तिकीट. आम्हाला माहित नाही खरंच. नाही तुम्ही हा प्रश्न ताईंनाच विचारा ना. हा प्रश्न ताईंनाच विचारला ना केवढ्यात किती किती बरं ठीक आहे. deal ताई झाली नाही होती म्हणून विचारा वाघमारेजी, तुम्ही ताई. खरंच असं ताई सांगतील तिकीट तुम्हाला. पैशाने मिळायचं? आता कोण बघा, कोण आहे याच्यात? आता म्हणजे कुणाशी संपर्क साधल्यावर तिकीट मिळतं? आता बघा, पांडे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना सांगण्यात आलं की नीलमताईंना भेटल्यानंतर नीलमताई, आता बघा हा. त्यावेळच्या शिवसेनेमध्ये म्हणजे आताची उभाटा, तिकीट डिक्लेअर कोण करतं तर उद्धव साहेब करतात. तिकीट डिक्लेअर कोण करतं तर तो पक्ष करतो. नीलमताई तिकीट डिक्लेअर करायला नीलमताईंच्या हातात काय नाही. नीलमताई जे बोलतायत, हे जे पांडे साहेब जे म्हणतात हे बोलतायत तेच मी सांगतो नाही की बाबा राजीवजी, नीलमताई ऐकून घ्या. बघा. पांडे साहेब तुम्ही काय म्हणाला राजीवजी साहेब? ऐका 2 ना. मिनिटं ऐकून तुम्ही घ्या. माझं त्यांचं ऐका होऊ द्या. ना. नंतर येतो मी विनायक. 43 पांडे साहेब त्यांचं होऊ ऐकून द्या. घ्या. त्यांचं होऊ ऐका द्या ना. एकदा. हा. ते काय म्हणाले? बरं का, ते काय म्हणाले की नीलमताई म्हणाल्या की बाबा थोडे पैसे तो कोण दलाल होता तो म्हणाला पैसे नीलमताईंना दिले की तिकीटचं आपलं काम होईल. तर तिकीटचं नीलमताई आजपर्यंत कधीच डिक्लेअर करत नव्हत्या. तिकीट मातोश्री करते. म्हणजे याच्यातून सिद्ध काय होतं की मातोश्रीवर तिकिटाच्या देवाणघेवाणीमध्ये पैशाचा व्यवहार चालत होता. म्हणजे त्या तिकीटचे पैसे, हे पैसे जे आहेत ते नीलमताई मध्यस्थ होत्या ऐका, त्याच्यात? मध्यस्थीच असणार ना. सगळेच पैसे मातोश्रीला जाणार.
असंच होणार. तुम्हाला त्याशिवाय काय? ठीक आहे. कारण नीलमताई डिक्लेअर करणाऱ्या आहेत का? वाघमारे तर साहेब, नीलमताईंनी पैसे घेतले. नीलमताई त्या पक्षाच्या वाघमारे फक्त साहेबांनी आमदार आहेत. विचारा, शिंदे मग गटात त्या आहेत, जर तुम्हाला म्हणतायत किती भेटले? की पैसे दिल्याशिवाय तिकीट होत नाही आणि त्यांनी तिकिटाचे पैसे घेतले, म्हणजे उभाटा ही पैसे घेतल्याशिवाय, मातोश्री पैसे घेतल्याशिवाय तिकीट देत नाही, हा व्यवहार याच्यापूर्वी होत होता. हे सिद्ध झालं ना. पांडे साहेबांनीच सिद्ध केलं, आम्ही थोडी केलं. पांडे साहेबांना हे विचारतो. त्यांनीच सिद्ध केलं. पांडे साहेब, बरं का हे त्यांनीच सिद्ध पांडे केलं साहेब, ना. पांडे साहेब, आपण खूप वाघमारे गंभीर साहेब. मुद्द्याबद्दल बोलतोय. हा केवळ आरोप प्रत्यारोपांचा मुद्दा नाहीये. हा लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा, पक्षाच्या दृष्टीने सुद्धा गंभीर मुद्दा आहे. हे आरोप पहिल्यांदा झालेत असं नाहीये. बरोबर. अनेक लोकांनी हे आरोप केलेले आहेत. खरोखरच तिकीट हे पैशानं विकली जातात का? कुणाकुणाच्या बद्दल संशय आहे? कोण कोण अशा प्रकारची मध्यस्थी करतो? तुमच्याकडे काही माहिती आहे का? नितीन भाऊ, तुम्ही बोला. नाही, तुम्हाला सांगतो. बरं थांबा. हा, बोला. आवाज, मला वाटलं त्यांच्याकडे आवाज जात नाही. हा. 2 मिनिटं मला बोलू द्या ना. बोला. तुम्हीच बोला. बरं का राजीवजी, तुम्हाला एक सांगतो. तुम्ही काँग्रेसमध्ये होते तेव्हा काय बोलायचे आणि आता काय बोलताय हे आम्ही फार डोळून पाहिलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो का मी गेल्या 43 वर्षापासून लहानचं मोठं मातोश्रीत झालेलं आहे आणि मातोश्रीत झालेलो आहे. एक तुम्हाला सांगतो, मी अनेक पदं भूषवली. बाळासाहेब असेल, उद्धव साहेब असेल, यांनी कधी माझ्याकडे दमडासुद्धा मागितला नाही. मी महापौर झालो, उपमहापौर झालो, जिल्हा प्रमुख झालो, शहर प्रमुख झालो, पण असा प्रकार कधी झाला नाही. पण नीलमताई ज्या ठिकाणी संपर्कात येतात त्या ठिकाणी असे विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेले. आता नितीनजींनी सुद्धा सांगितलं. पण मग या त्या सगळ्या मला- गोष्टींना मला पाठीशी एक कोणी सांगा. घातलं? 25 लाख. विनायकजी, जर विनायकजी. हे पक्षात घडत होतं तर तुम्ही लोकांनी का पाठीशी हे घातलं सगळं? विनायकजी, तुम्ही म्हणता एका बाजूला की मातोश्रीमध्ये असं काही घडत नव्हतं. मग तुमच्यासारखा एवढा सीझन माणूस, एवढा म्हणजे ज्येष्ठ माणूस, तो पण ज्यावेळी पैसे द्यायला तयार होतो तिकीटसाठी, याचा अर्थ तिकडे घडतंय ना. त्याच्याशिवाय तुम्ही कसे तयार झाले पैसे नाही, द्यायला? मला विनायकजींना एक प्रश्न विचारायचा आहे. त्याच्याशिवाय विनायकजी, तुम्ही तयार या कसे काय झाले संदर्भातली पैसे काही द्यायला? तक्रार आपण केली म्हणजे होती. हे हा. घडतंय नीलमताईंना तिकडे. विचारा ना. हेच सिद्ध झालं. नीलमताईंना विचारा, हे पैसे विनायक मातोश्रीपर्यंत पोहोचवले रावांच्या का? बोलण्यातून हे सिद्ध होत त्यांनी आहे मला- की हे मातोश्रीवर घडतंय. म्हणून विनायक बरं. रावांसारखा ज्येष्ठ नाही, माणूस, मला ज्येष्ठ नीलमताईंनी नेता जाणून दिले तयार पैसे. झाला पैसे द्यायला. हे कशासाठी तयार झाला? कारण हे घडल्याशिवाय तयार नाही. नीलमताईच्या ड्रायव्हरनीच रिटर्न केले विनायक पैसे. राव, तुम्ही तुम्ही नीलमताईला ही सत्य गोष्ट विचारा घडल्याशिवाय तुम्ही तयार झाले का? ठीक आहे, मला नितीनजींना या चर्चेत आणायचं आहे. नितीनजी, खरंच आता अशा तुम्हाला प्रकारचे सांगतो. तिकिटासाठीचे व्यवहार केले जात आहेत का? वाघमारे साहेब, हा, प्लीज हॅलो, बोला. राजीव वाघमारे साहेब, शिंदे गटात पहिला मुद्दा काँग्रेस सोडून शिंदे गटात गेले. आता शिंदे गटात जेव्हा शिंदे गट आणि उद्धव साहेबांचा गट जेव्हा एक होता, त्यावेळेस हे फुटून गेलेले जे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते उद्धव साहेबांसोबत असताना कशा पद्धतीने बोलत होते की उद्धव साहेब आमचं दैवत आहे. स्वतः एकनाथजी शिंदे सुद्धा उद्धव साहेबांच्या पाया लागले ते स्टेजवर. आणि उद्धव शिंदे साहेब कशा पद्धतीने त्यावेळेस भाजपवर त्यांनी आरोप केले, त्या बी क्लिपा आज आहेत. आणि ते फुटून गेल्यानंतर काय आरोप करायचे की उद्धव साहेब आम्हाला भेट देत नव्हते. कोण म्हणत होते? मंत्री म्हणत होते स्वतः, उद्धव साहेब आम्हाला भेट देत नव्हते, आम्हाला मिळत नव्हते. दर महिने हप्त्यातून ते कॅबिनेट बैठक असते, तसे काय मंत्री भेटत नव्हते. म्हणजे पक्ष फोडल्यानंतर आपलं जे पितळ असते ते उघड पडते, म्हणून कसा धाक घालायचा आणि आरोप करायचा. आता नीलमताईला 13 महिने राहिले. किती राहिले नीलमताईचे? 13 महिने राहिले. मग आता अशा पद्धतीनं उद्धव साहेबांवर आरोप केले की शिंदे साहेब खुश होते. आता अशा पद्धतीने यांनी बी वाघमारे साहेबांनी जरी शिंदे साहेबांची बाजू घेतली, नीलमताईची बाजू घेतली, डिबेट चांगला केला, तर शिंदे साहेब खुश होतील. यांना विधान परिषदेवर पाठवतील, त्यांना राज्यसभेवर पाठवतील. यासाठी फुटांगा आहे चमचेगिरी. आमदारकीसाठी चाललंय सगळं. आमच्या खेळातल्या भाषेत म्हणतात चमचेगिरी करणं, चमचेगिरी करून पद भोगणं. शिंदे गटात सध्या चमचेगिरीचं चालू आहे. कोण उद्धव साहेबांवर जास्त आरोप मी करते? उत्तर घेतो. चमचेगिरी आहे. ठीक आहे, आम्ही निष्ठावान आमदारकीसाठी चमचेगिरी सुरू आहे. चमचेगिरी करू आहे.
आता 100% 13 महिने राहिले. बघा, मी उत्तर निलमताईचे घेतो 13 ना, मी महिने उत्तर राहिले. घेतो. किती महिने देशमुख साहेब मी राहिले? उत्तर 13 महिने घेतो. राहिले. मी घेतो उत्तर. कसं आहे की आमदारकीसाठी नीलमताई चमचेगिरी करतायत वगैरे अशातला काही भाग नाही. त्या ज्येष्ठ नेत्या आहेत शिवसेनेच्या, आणि त्या ज्येष्ठ नेत्या ज्यावेळी गंभीरपणे आरोप करतात त्या आरोपामध्ये तथ्य आहे ना. आणि वाघमारे साहेब, मला बोलू द्या ना, मला बोलू द्या. नितीन येतो, नितीन येतो. भाऊ, नितीन भाऊ मला बोलू द्या. तुमचं ऐकलं ना मी. नितीन भाऊ तुमचं ऐकलं ना, मला बोलू द्या. एक जण वाघमारे साहेब, मी माझा आरोप आहे की तुम्ही शिंदे साहेबांकडून पैसे घेऊन तुम्ही शिंदे सेनेत प्रवेश केला. माझा झालं. सुद्धा आरोप आहे ना. आता मी पैसे बोलू का? घेऊन तुम्ही शिंदे केला. तुम्ही पैसे घेतले, काँग्रेस सोडली आणि शिंदे गटात गेले. हा सुद्धा माझा आरोप आहे. बोलू का आता मी? आरोप तर सगळ्यांनीच केले. आता बर ठीक आहे, तुम्ही आरोप केले, मी उत्तर घेतो. आता नितीन भाऊ मला आता बोलायला द्या ना. तुम्ही बोलताना मी ऐकलं ना, आता मला बोलू द्या. मला बोलू. बोला बोला. बोला ना. बघा, एक लक्षात घ्या की नीलमताई सारख्या ज्येष्ठ नेत्या की ज्या शिवसेनेच्या त्यावेळच्या उभाटामध्ये मातोश्रीच्या आतल्या गोटातील नेत्या होत्या, त्या ज्यावेळी नाशिकच्या विनायक पांडेंकडून ते म्हणतात त्याप्रमाणे जर पैसे घेतले जातात तिकिटासाठी, तर याचा अर्थ उभाटामध्ये तिकिटाचा व्यवहार करून, पैशाचा व्यवहार करून तिकीटं दिली जात होती. आता नाही, त्या आमदारकीसाठी राजूजी, करतायत का? बरं का, तर अजिबात जे पैसे आहे ना, मी आमदारकीसाठी जे करण्याचा पैसे काही मी नीलमताईला प्रश्नच दिले येत होते ना, नाही. ते पैसे कारण नीलमताईंच्या नीलमताई गाडीतच मला परत या आले. उपसभापती त्यांच्या ड्रायव्हरनी राहिलेल्या जाऊन आहेत. दिले. यांचा तुम्ही हे खात्री करा. यांचा बरं, अनुभव ही खात्री करा. या दोघांपेक्षाही ठीक मोठा आहे, ठीक आहे, ठीक आहे. मला त्यांचं मी उत्तर घेऊ द्या जाणीव- आता. मला उत्तर तर देऊ द्या. दिलं ना आता, मी एवढं बोललात ना जाणीवपूर्वक तुम्ही. सत्य सांगतो ही गोष्ट. वाघमारे साहेब, हा, एक जण विनायकजी, मी तुमच्याकडे बराच वेळ झाला आलो नव्हतो. विनायकजी बोला. बरं का, जे राजूजी वाघमारे म्हणतात ना, म्हणजे मातोश्रीचा संबंध वगैरे, एक तुम्हाला सांगतो, जे नीलमताईकडे जे पैसे पोहोचवले होते त्यांचा ड्रायव्हर घेऊनच मनोऱ्याला आमदार निवासला पैसे घेऊन परत आला होता. जवळजवळ 20-25 दिवसांनी तोच ड्रायव्हर पैसे घेऊन आला. त्याचं नाव गणेश कुलते. तुम्ही ही खात्री करा. काय ही खात्री करा आणि मग तुम्ही बोला. हा अर्धावट अभ्यास करून येऊ नका राजूजी तुम्ही. बोला आता बोला. आता आता कसं बोला. आहे बघा, पांडे साहेबांनी पैसे कोणाला दिले? नीलमताईंना. पैसे कशासाठी दिले? तर तिकीट करण्यासाठी. हा. तिकीट नीलमताई डिक्लेअर करतात का? तर नाही, उद्धव साहेब करतात. याचा अर्थ पैसे कोणाकडे गेले? उद्धव साहेबांकडे. घेतलेले कोणी? नाही, नीलमताईंनी. नीलमताई तिथे नीलमताई चमचेगिरी त्यांना करायची ना परत हो. करणार ना. नीलमताई नीलमताईचा तिथे ड्रायव्हर चमचेगिरी परत करायची. करणार. कारण बरं का? नीलमताईंनी घेतले असं म्हणतात, मग त्यांचा ड्रायव्हर करणार. वाघमारे साहेब, काय उद्धव साहेबांचा ड्रायव्हर ठीक आहे, नीलमताईची नितीनजी, गाडी- नितीनजी बोला. साहेब, बरं का, ड्रायव्हर कसा नीलमताईची करणार? गाडी आणि त्यांचा ड्रायव्हर घेऊन आला अहो होता हे साहेब, पैसे. तुम्ही म्हणताय ते बरं बरोबर का? आहे, वाघमारे पण साहेब, याचे पैसे वाघमारे शेवटी साहेब, जातात कुठे? मी त्याचं नाव पण मातोश्रीमध्ये. सांगितलं तुम्हाला. नीलमताई तर बिचाऱ्या मधले आहेत. मी त्याचं नाव पण वाघमारे, एक सांगितलं मिनिट तुम्हाला. दिला. खात्री मला करा. मला नितीनजीनं बोलू द्या. तुम्ही नितीनजी बोला. नितीनजी बोला. तुम्ही दुपारी खात्री करून यायचं होतं. नीलमताईला हे विचारायचं होतं. वाघमारे साहेब अक्षरशः लहान मुलेसारखे बोलतात. हो, व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची फितूर होते, सोबत काम करताना फितूर होते, असे फितूर आहेत त्या नीलमताई. मला सांगा, नीलमताईंनी मला 25 लाख रुपयाची मागणी केली होती अकोला महानगरपालिकेचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी. मग मी म्हणायचं का, नीलमताई सभापती असताना सरकार कोणाचं होतं? मग मुख्यमंत्र्याला देत होते का? नाही. आता मी थोडस नीलमताईंनी गंभीर विषय बोलताय तुम्ही. अतिशय गंभीर विषय बोलताय. या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा विश्वास तुम्हा सगळ्या आमदारांवरती असतो, त्या सभागृहावरती असतो. मी त्या सभागृहाचा पूर्ण मान सन्मान ठेवून हा प्रश्न विचारतोय. खरंच या सभागृहामध्ये लक्षवेधीसारख्या अतिशय विश्वासार्ह गोष्टींसाठी पैसे मोजले जात आहेत का? आज तुमच्या आरोप प्रत्यारोपांच्या मधून या गोष्टीचा जर खुलासा महाराष्ट्राच्या समोर होत असेल तर इथल्या लोकशाहीला हा काळिमा आहे. ह्या सभागृहासाठी लांछनास्पद बाब आहे. मी पूर्ण सन्मान ठेवून सांगतोय, खरंच सांगायला महाराष्ट्राला हे घडतंय का? मी तुम्हाला सांगतो, अकोला महानगरपालिकेचा लक्षवेधी. हॅलो, बोला देशमुख साहेब बोला. अकोला महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा लक्षवेधी
विधान परिषदचे आमदार गोपीकिशनजी बाजोरिया साहेबांनी ह्या ठिकाणी लावला होता भ्रष्टाचाराच्या संदर्भात. आणि त्यानंतर नीलमताईंना महानगरपालिकेच्या 2 बैठका सुद्धा चौकशीच्या संदर्भात बोलावल्या होत्या. मग नीलमताईंनी मला म्हटलं की त्या लोकांना आपण सहकार्य करू, 25 लाख रुपयाची त्यांना म्हणा. मी म्हटलं ताई मी असं करू शकत नाही, माझ्या याच्यानं होणार नाही, तुम्ही बघा. आता मी म्हणायचं का की सभापतींनी पैसे मागितले म्हणजे की शासनाला मागितले का मुख्यमंत्र्यांनी मागितले असं बोलायचं का मी? अरे जो चोर आहे तो वैयक्तिक चोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची फितूर होते. नीलमताईंनी तिकिटाचे पैसे मागितले असतील म्हणजे मातोश्रीचा गैरफायदा घ्यायचा, मातोश्रीच्या जवळ राहायचं आणि मातोश्रीची गद्दारी करायची आणि फितूरपणा करायचा. हे फितूरपणा यायचा. मातोश्रीवर आरोप केल्यावर का हे तुम्हाला आठवतंय आता? इतके दिवस महाराष्ट्राच्या समोर का आणलं नाही तुम्ही? इतकी गद्दारी जर झाली होती महाराष्ट्रासोबत तर कोणी मी बोललो महाराज, प्रत्येक वेळा बोललो. तुम्ही ही गोष्ट पक्षाच्या कडे बोललात की त्याच्याबद्दलची तक्रार कुठे करायला पाहिजे? अरे हा पक्षाचा प्रश्नच नाही, वैयक्तिक त्यांचे विचार होते. ते नीलमताईचे वैयक्तिक विचार होते, पक्षाचे विचार नाहीत. ते नीलमताईचे विचार होते. पण नीलमताईचे विचार तुम्ही पक्षप्रमुखांना सांगितले का? जर हे खरे असतील तुम्ही म्हणताय ते, तर त्यावेळी पक्षप्रमुखांना तुम्ही सांगितलं का, उद्धव साहेबांना, की असं झालंय? तुम्ही काही सांगितलं नाही, तुम्ही आता बोलताय. मग आता तुम्ही सांगितलं का? विचारू दे ना. तुम्ही नेतृत्वाकडे ही सगळी गोष्ट सांगितली का देशमुख साहेब? हॅलो वाघमारे साहेब, मी हाच प्रश्न तुम्हाला करतो. ज्या नीलमताईंनी मर्सडीच्या बाबतीत बोलल्या त्यावेळेस त्यांनी मीडियाला का नाही सांगितलं? आता सांगितलं तर त्यावेळेस का नाही सांगितलं? आम्ही तर तेच तर म्हणतोय. पण तुम्हाला एवढं जिव्हारी लागण्याचं कारण काय? कारण मातोश्रीवर हे आरोप याच्या पूर्वीपासून झालेत. नाही देतायत म्हणजे मग देणाऱ्याने का द्यावे? पैसे घेते हे आरोप याच्या पूर्वी शेकडो वेळा झालेत. हे काय पहिल्यांदा झालेले नाहीत. आणि जिथे आग असते तुम्ही मर्सिडीज का देता सांगा? तुम्ही जर 2-2 मर्सिडीज देता, पदासाठी तुम्ही मर्सिडीज देता, काय देता? याला म्हणतात चमचेगिरी करणं. अहो म्हणजे आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोललो की आम्ही चमचेगिरी करतो. तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल बोलताय तर तुमची निष्ठा आहे. अहो देशमुख साहेब कसं काय? मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे. मला प्रश्न तिघांना एक विचारायचा आहे. आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत. त्यांनी बरोबर सांगितलंय. तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. मराठीत म्हण आहे, खरं बोललं की मिरच्या झोंबतात. ठाकरे गटाला उभाटाला मिरच्या झोंबल्या आणि त्या मिरच्या का झोंबल्या? कारण खरं बोलल्या. नीलमताईंनी बोलायला इतकी वर्ष का लागली? राजूजी, जे आम्ही खरं बोललो आणि तुम्हाला मिरच्या झोंबलेल्या, मिरच्या त्याच्यासाठी झोंबल्या. नीलमताईचं जे सत्य आहे ते सगळं बाहेर आलं. मिरच्या सगळ्या तुम्हाला झोंबलेल्या. मिरच्या ज्या झोंबल्या तुम्हाला, एवढं मिरच्या झोंबायची काही गरज नाही तुम्हाला. झोंबलेल्या मिरच्या आहेत. कारण खरं बोलल्यात नीलमताई खरं बोलल्यात आणि म्हणून तुमच्या लोकांना खरं बोलल्यात. ऐका ना, खरं बोलल्यात. एवढा उशीर का झाला? हे कधी घडले? कुणाच्या बद्दल घडले हे पण सांगायला पाहिजे ना. मग एक लक्षात घ्या, नीलमताईंना त्यावेळी या एवढ्या काळामध्ये असे प्रश्न कोणी विचारले नव्हते. आज विचारतो. जर ते प्रश्न विचारले असते, मर्सिडीजचा नंबर पण सांगा, कुठली मर्सिडीज आहे ते पण सांगा, कुणी दिली सांगा, कुठल्या पदासाठी दिली सांगा. प्रश्न अनेक आहेत ना. नुसतं मर्सिडीज दिली असं म्हणून कसं चालेल? कुठली मर्सिडीज, कुठल्या पदासाठी, कुठली, काय नंबर, काय कोणी दिली हे पण सांगावं लागेल ना. बरोबर ना? हिट अँड रन करून कसं चालेल? बरोबर ना? मग ज्यावेळी आमच्यावर आरोप झाले की 50 खोके एकदम ओके, खोका कसला होता? नितीनजी खोके आले. उत्तर द्या. नितीनजीचा आवडता विषय आहे तो खोके. मग ते का नाही बोललात? बरं मी उत्तर घेतो. म्हणजे तुम्ही आरोप करणार ते आम्ही बोलायचे. बरोबर राजूजी ऐका ना, ऐका आता. नाही तुम्ही स्टुडिओत आहात, मला त्यांचा नाही, मला आता त्यांना वेळ द्यायचा पूर्ण. आता त्यांना वेळ द्यायचा. राजूजी तुम्ही थांबा. हा देशमुख, नितीनजी बोला. शिवसेना शिंदे गट असू द्या का शिवसेना उद्धव बाळासाहेब गट असू द्या, राजीव वाघमारे, हॅलो ऐकू राहिला? आवाज येऊ राहिला? येतो. सलग बोला. मी तुम्हालाच वेळ देणार आहे आता. राजीव वाघमारे
शिंदे गटात नवीन आहे, म्हणजे शिंदे गटाचा विचारधारेचा त्याला काही अनुभव नाही. हा ते म्हणतात 50 खोक्याचे कसे आरोप झाले. मी राजकारण सोडून देतो. राजीव वाघमारेंनी माझजवळ यावं, मी त्यांना क्लिपा दाखवतो माझ्याजवळ काय असं. राजकारणाचा संन्यास घेईल नाही तर राजीनामा देईल. ते काय सांगतात. कशाच्या स्लिपा एकदा परत सांगा. मी माझ्याजवळ क्लिपा ज्या आहेत त्या राजीव वाघमारेंनी माझ्याजवळ आहे, मी त्यांना दाखवतो. अरे पैशाचे व्यवहार होऊनच आमदार फुटले, बगर पैशाचे नाही फुटले. अहो, काय नितीन काय देशमुखजी बोलताय? लावा आता क्लिप तुमच्या मोबाईलवर लाईव्ह लावा. ते त्यांना दाखवील मी काही गोष्टी दाखवील. म्हणजे तुम्ही लोकांना सोयीचं बाहेर काढता आणि बाकीचं लपवून ठेवता. महाराष्ट्राला खरं सांगत नाही तुम्ही. अरे तुम्हाला सांगा, एक मिनिट, मी मागच्या वेळेसही बोललो. मग हे वाघमारे काय रे म्हणत सगळ्या महाराष्ट्रात आरोप केले 50 खोके. मग हे आरोप चुकीचे होते का? संपूर्ण महाराष्ट्रात होता. अहो, कसले आरोप आणि कसले पैसे. आता सत्ता गेली की असे घाणेरडे आरोप करायचे. कसले आरोप? ह्याच्यातला एकही आरोप करा नाही. पण आता निलमताईंनी केलेले आरोप तुम्हाला लागले. आरोप प्रत्यारोपाच्या नंतरची ही सगळी राजकीय रणधुमाळी आहे जी ती सुरू झालेली आहे. शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे. पण हे शाब्दिक युद्ध म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मला महाराष्ट्राला एक गंभीर गोष्ट आज सांगायची आहे. केवळ यांचे आरोप प्रत्यारोप आहेत असं नाहीये. या राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या बद्दलचे काही गंभीर सवाल इथं निर्माण झालेले आहेत. जर त्याचे पुरावे असतील तर आज महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राची जनता आज अतिशय विश्वासानं ज्या सभागृहाकडे पाहिली जाते त्या सभागृहाच्या बद्दलचे हे गंभीर आरोप आहेत. लोकसभेमध्ये अशाच प्रकारे एक गंभीर मुद्दा समोर आला होता. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या संदर्भातला संपूर्ण देशात काहूर माजलेलं होतं. आज महाराष्ट्रात जर असं घडलेलं असेल तरी अतिशय गंभीर आहे. तुम्ही एक राजकीय लोकप्रतिनिधी आहात. लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे. असं काही घडत असेल तर ते महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. माझं आव्हान आहे, तुम्ही क्लिप असतील जे काय असेल पुरावे ते समोर द्या महाराष्ट्राच्या. आम्ही दाखवायला तयार आहोत. पण या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. प्रेक्षकांना काय वाटतंय आम्ही विचारलं. बघूया प्रेक्षकांचं काय मत आहे. आरोप करताना निलमताईंकडून जागा चुकली का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 88% लोकांना वाटतंय होय जागा चुकली. ठाकरेंवर आरोप करताना निलमताईंकडून जे औचित्य भंग झाला असं 88% लोकांना वाटतंय, 12% नाही वाटतंय. पण या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर पुढचा मुद्दा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18.